पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांनो, आपला मोबाईल चेक करा। आज अखेर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसांमध्ये काही शेतकऱ्यांना आजच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। राज्य सरकारकडून तब्बल 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत आणि तसे मुख्यमंत्र्यांकडून देखील आदेश देखील देण्यात आलेत। तर या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। पीक विमा वाटपाला अखेर आज मुहूर्त लागलेला आहे। सरसकट सर्वांना आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। तुमचं यादीमध्ये नाव आहे का? लगेच तुम्हाला आता पाहायचं आहे। हेक्टरी 50,000 रुपये तुम्हाला 20 जिल्ह्यासाठी आता मंजूर करण्यात आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर देखील झालेली आहे। सर्व जिल्ह्याची यादी आहे। तर ती आता कशी चेक करायची, मोबाईलवर तुम्हाला नाव तुमचं कसं पाहायचं याची संपूर्ण माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आजपासून पीक विमा हेक्टरी 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। ती म्हणजे या 20 जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता तब्बल 90 कोटी रुपयाचा पीक विमा या ठिकाणी या 20 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता देखील अनेक शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे। 30 कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा देखील झालेला आहे। अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे। बघा, तब्बल 50,000 रुपये म्हणजे हेक्टरी 50,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये। आता 50,000 तुम्हाला कोणत्या कोणत्या व्यक्तीला मिळणार आहेत, नंतर तुम्हाला 30,000 रुपये कोणत्या कोणत्या व्यक्तीला मिळणार आहेत, 40,000 रुपये कोणत्या कोणत्या व्यक्तीला मिळणार आहेत, याची डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जमा होतोय। आज, उद्या, परवा असं 3 दिवसांमध्ये तुम्हाला 20 जिल्ह्यासाठी पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता तुम्हाला मागच्या वेळी पीक विम्यामध्ये अनेक घोटाळे सुद्धा झालेले होते। मग आता ते घोटाळे होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून लवकर पीक विमा तुम्हाला देण्यात येतोय असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आता पीक विम्यासाठी आपल्या जे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आता हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। आता प्रति हेक्टरी तुम्हाला 50,000 रुपये आजपासूनच वाटप सुरू होणार आहे आणि या 20 जिल्ह्यासाठी GR सरकारच्या माध्यमातून आता काढलेले देखील आहे। त्यामुळे आता या 20 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये देणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आलेली आहे। आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 90 कोटी रुपये पीक विम्यासाठी या ठिकाणी जाहीर देखील करण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केले बघा। आता जे नुकसान भरपाई झालं म्हणजे आता तुमचं अवकाळी पावसानं नुकसान झालं तर त्या शेती पिकाचं पैसे कधी भेटणार आहेत असं तुम्ही प्रतीक्षा करत होता। अखेर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला। आता शेतकऱ्यांना पण कळून चुकलंय, सगळे पैसे लवकरच मिळणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आता मिळणार आहेत। याचा GR सुद्धा आलेला आहे। हा GR 20 जिल्ह्यासाठी आलेला आहे। तो तुम्हाला GR देखील पुढे सांगणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 20 जिल्ह्यासाठी हा पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। आता पीक विमा या ठिकाणी जाहीर करतायत असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय। हा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यामधील पाहायला गेले तर 16 जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेत, बाहेर काढण्यात आलेत। फक्त या 20 जिल्ह्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये असणार का? सर्वांनी बघा, 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पात्र करण्यात आले। त्यामुळे पात्र करण्यात मित्रांनो 90 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी बघा 20 जिल्हे आता पात्र ठरवण्यात आलेत। पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून पीक विमा मिळण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। तुम्हाला सुद्धा अनेक दिवसापासून पीक विमा कधी येईल, पीक विमा कधी येईल याची तुम्ही वाट बघत होता। अखेर सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली आहे
शेतकऱ्याची खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नव्हते आणि मागच्या वेळी देखील त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता। तर या सर्वाचा अंदाज घेऊन सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आज उद्या परवा या 3 दिवसांमध्ये हा पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी तुम्ही माहिती देखील वर्तवण्यात आली आहे बघा, याचा GR सुद्धा आलेला आहे। आज उद्या परवा केव्हाही तुमच्या खात्यावरती एकट्री 50,000 रुपये भेटणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे। आता तुम्ही तुमच्या बँकेत देखील तुम्ही चेक करू शकता। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी GR आलेला आहे बघा, आता या ठिकाणी GR सरकारच्या माध्यमातून आता 20 जिल्ह्यासाठी काढण्यात आलेला आहे। आता मग कोणते 20 जिल्हे आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे लगेचच 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला जिल्हा तुमचा समजणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। नाहीतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण का बघायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे देखील जोडायला लागणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर तसं पाहायला गेलं तर यावेळी पाऊस जरा जास्त झाला, त्यामुळे खूप साऱ्या पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालं। मे महिन्यामध्ये पाऊस कसा होता तुम्ही पाहिले देखील असेल। मग अनेक शेतकऱ्याची उन्हाळी पिके असतील, भाजीपाला असेल, याचं संपूर्ण नुकसान झालं। अनेक अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून या ठिकाणी अनेक वेळा पंचनामा केला आणि अखेर हेक्टरी पीक विमा मंजूर करण्यात आला। आता असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी देण्यात आले। तर तशा प्रकारे चौकशी करून त्या ठिकाणी पीक विम्याची चौकशी करून अनेक शेतकऱ्याचे पीक विमे आता मंजूर करण्यात आले। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चौकशी करूनच हा पीक विमा मंजूर त्या ठिकाणी केलेला आहे। मग तुम्हाला हेक्टरी 50,000 रुपये पीक विमा जो मिळणार आहे, तर बघा नेमका कोणता जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय। सरकारच्या माध्यमातून GR देखील आलाय। 20 जिल्हे यामध्ये असणार आहेत बघा। आता तुम्हाला 20 जिल्हे सांगतो, या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा तब्बल 50,000 रुपये पीक विमा तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। आज उद्या परवा असं 3 दिवसामध्ये आता जमा होणार आहे। आता सांगितले तर 3 दिवसामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे आणि त्याचा GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून देखील आलेला आहे बघा। स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांनी मिळून घोषणा देखील केलेली आहे। अनेक वेळेस 1 रुपयामध्ये पीक विमा आहे तो शेतकऱ्याला मिळत होता, तो इथून पुढे असा मिळणार नाही अशी देखील माहिती सांगण्यात आलेली आहे। 1 रुपयाची जो पीक विमा आहे तो कधीच बंद होणार नसल्याची सगळ्यात मोठी बातमी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। परंतु हा पीक विमा ज्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले, यामध्ये महत्त्वाचं बघायला तर जो पीक विमा तर थोडाफार बदल करण्यात आले। कोणते बदल करण्यात आले तर सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की हा पीक विमा तुम्हाला आज उद्या असं 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा वाटला जाणार आहे। तर तशा प्रकारचा GR सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेला आहे। तुमचा जिल्हा बघा, सरकारने निवडलेल्या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, जो पीक विमा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर बघा कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो यासाठी एक मोठा प्रॉब्लेम झाल्याचे देखील या ठिकाणी दिसून येतोय। तो प्रॉब्लेम म्हणजे यामध्ये 3 प्रकारचे शेतकरी आता असणार आहेत। आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहेत तर 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथून पुढे कधीच मिळणार नाही। तर बघा कोणते ते शेतकरी आहेत, ते 3 प्रकारचे आहेत ज्यांना हा पीक विमापासून लांब राहावं लागणार आहे। जर त्यांना 50,000पासून मुकावं लागणार आहे तर त्यांना अनेक पैशापासून वंचित देखील राहावं लागणार आहे, त्यांना पीक विमा मिळणार नाही। राज्यातील फक्त 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। या 20 जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान आता या ठिकाणी झाल्याचं आपल्याला समजतंय आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये पीक विमा बंद पडला अशा प्रकारच्या अफवा देखील उठल्या होत्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोणताही पीक विमा बंद झालेला नाही, परंतु यामध्ये आम्ही थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत। ते बदल सगळ्यात समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तसेच यामध्ये 3 प्रकारचे शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून लगेच तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज उद्या परवा 3 दिवसामध्ये तुम्हाला केव्हाही पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो। या पीक विम्याचा 90 कोटी तब्बल अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे येणार आहेत। आता पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी आता केळी पिकाचे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालं होतं
त्या ठिकाणी तब्बल पाहायला गेलं तर आंबा पिकाचं ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन यादी शेतकऱ्याची आता जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 30 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकाचे नुकसान यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर या 30 पिकासाठी 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर हा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मंजूर करण्यात आले आहे। तर आता बघा, तुम्ही इथं चेक करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्याची नावे सांगतो। 20 जिल्ह्याचे यामध्ये सरकारच्या माध्यमातून लिस्ट सांगण्यात आलेली आहे। तुम्ही कोणत्या पिकासाठी हा पीक विमा भरलाय यामध्ये पाहायला गेलं तर माळरान जमिनीसाठी वेगळा पीक विमा आहे, त्यामध्ये बागायती जमिनीसाठी वेगळा पीक विमा आहे, आणि दुसरं पाहायला गेलं तर म्हणजे जिरायत असेल, बागायत असेल आणि माळरान असेल तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पीक विमा उतरवण्यात आलेला आहे। तुम्हाला किती पीक विमा भेटणार, तुमचं माळरान किती आहे, तुमची बागायती जमीन किती आहे, तुमची फळबाग जमीन किती आहे आणि हंगामी पिकाची जमीन किती आहे याच्यावर तुमचा पीक विमा मिळणार आहे। असे 3 प्रकारचे शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत। ते 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत, तुम्हाला कोणकोणते यामध्ये काम करायचं आहे बघा, त्यानंतर 20 जिल्हे देखील सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया 3 प्रकारचे कोणते शेतकरी आहेत जे पीक विम्यासाठी आता 2025 मध्ये काय असेल या JR मध्ये पीक विम्यासाठी पात्र नसणारे 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत बघा, तुम्हाला शेतकरी सांगतो, त्यानंतर लगेच 20 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे। तर आता बघा, सुरुवात करूया मित्रांनो। पहिला जो प्रकार आहे तर शेतकऱ्याचा तो पहिला प्रकार आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा आतापर्यंत घेतलाय तो पहिला प्रकार म्हणजे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन सरकारची दाखवली आणि सरकारकडून आता पीक विमा मागच्या वेळी घेतलाय तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी सरकारची कृषी विभागाची जमीन, गायरान जमीन वगैरे दाखवून, रस्त्याकडे जमीन दाखवून विमा घेतलाय तर बघा, पीक विम्या संदर्भात घोटाळे आता समोर आलेले आहेत। तर पहिला जो प्रकार आहे तुमच्या लक्षात आला का, जे गायरान जमीन दाखवून पीक विमा जर तुम्ही या ठिकाणी लाभ घेतला असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर कृषी विभागाची जर जमीन दाखवून तुम्ही पीक विमा घेतला असेल तर अशा प्रकारची खोटी माहिती सरकारला आता समजलेली आहे आणि या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा इथून पुढे कधीच भेटणार नाही। तुम्ही लक्षात ठेवा, काही जिल्हे असे आहेत जे शेतकरी असे आहेत तर रस्त्याच्या कडेला सरकारची जमीन आहे तर त्या स्वतःचीच असल्याची दाखवून पीक विमा भरताना संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना सत्य न दाखवता आतून पैसे देऊन कागदपत्रे काढून तशा प्रकारचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे। आणि याच्या JR सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगितलं देखील आहे। या JR मध्ये तशा प्रकारची माहिती आढळल्यास अशा 3 प्रकार शेतकऱ्यावर सगळ्यात मोठी कारवाई होणार आहे। हा JR देखील आता मिळालेला आहे। आता तुम्हाला अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला पैसे मिळणार की नाही, तर सरकारला तशा प्रकारच्या आता जे गुन्हे केलेत तर त्या शेतकऱ्यांना कोणताच पीक विमा मिळणार नाही। 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यासाठी हा JR काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, मी जिल्ह्याची लिस्ट देखील सांगतो। रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड या जिल्ह्यामध्ये लवकरच पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।